पुणे शहरात गेल्या 8 दिवसांपासून जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना एक प्रकारे पोलिसांच्या त्रासाला सहन करावं लागतंय असं काहीसं चित्र पाहायला मिळतंय। कारण पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे हॉटेल आहेत, छोटे छोटे टपरे असतील किंवा छोटे छोटे हॉटेल व्यावसायिक आहेत, तर हे सगळे हॉटेल्स 10 वाजताच पोलिसांकडून बंद केले जातात। हे सगळे बंद करण्याची प्रक्रिया साधारणपणे 9 वाजता सुरू होते आणि याचा मोठ्या प्रमाणावरती कस्टमरवरती परिणाम होतोय असं हॉटेल व्यावसायिकांचं म्हणणं आहे। 2 दिवसांपूर्वी पुण्याच्या सिंहगड रोडवरती असणाऱ्या खाऊ गल्ली येथील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। या व्हिडिओमध्ये जे हॉटेल बंद करण्यासाठी पोलीस आले होते, तर त्या पोलिसांचं गांधीगिरी करून या ठिकाणच्या हॉटेल व्यावसायिकांना स्वागत केलं होतं। आपण त्या हॉटेल व्यावसायिकांशीच आता संपर्क साधूयात आणि नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं, काय घडतंय या ठिकाणी ते त्यांच्याकडनं जाणूया। काय नेमकं घडतंय? नेमकं असं घडतंय की पुणे शहर हे गुन्हेगारी मुक्त झालं पाहिजे आणि होणार याला याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। पण याच्या उपरोक्त असं म्हणाल की रोगापेक्षा इलाज भयंकर झालेला आहे, हे चुकीचं होते। आज पुणे शहरामध्ये 20 ते 25 हजार हॉटेल्स आहेत, त्याच्यावर काम करणारा वर्ग हा 3 ते 4 लाखाचा आहे। त्याच्यावर जे डिलिव्हरी बॉयज आहेत ते 25,000च्या आसपास आहेत। यांना जर तुम्ही उपयोगी कमी करण्याचा गेला तर गुन्हेगारी वाढू शकते का कमी होऊ शकते, हा माझा पहिला प्रश्न। दुसरा म्हणजे शहराच्या एका भागामध्ये जे पब चालू आहेत रात्री उशिरापर्यंत, जे काही तुमचे हे काय म्हणतात त्याला बार चालू आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे? सामान्य पुणेकर जे व्यावसायिक आहेत त्यांच्यावर गदा काय आणताय? आम्ही जेव्हा या संदर्भात CP आपले अमितेशजी कुमार साहेब यांना भेटला गेलो, त्यांनी म्हटले सध्याची काही परिस्थिती जरा नाजूक आहे, तर तुम्ही सहकार्य करा। आम्ही क्षणाचाही विलंब न करता त्या गोष्टीला होकार दिला। साहेब म्हटले 11 वाजता बंद करा। आम्ही ते 11 वाजता बंद करायला उठून आलो। नंतर आमचे जे लोकल पोलीस स्टेशन ते सांगते रात्री 10 वाजता बंद करा। रात्रीचा येणारा जो अंमलदार आहे तो नंतर 9 वाजता बंद करा। मग नक्की याच्यात करायचं काय? आज पुणे शहराची संस्कृती आहे, दिवसभर जो काम करणारा माणूस आहे तो आपल्या बायका मुलांसोबत संध्याकाळी बाहेर पडतो। तो आपला दिवसभरचा स्ट्रेस कमी करण्यासाठी काही SPDP असेल म्हणा, तुमचा डोसा असेल, आईस्क्रीम असेल, खायला येतो आणि आपला टाइमपास करतो। पण तुम्ही 9-9:30 वाजता आला तर महिने जगायचं कसं काय? आणि आज प्रत्येक दुकानाला 10 कामगार वर्ग असेल, त्याला प्रत्येकाला 20-20, 25-25 हजार पगार आहे। म्हणजे तुम्ही विचार करा आज नुकसान किती होतंय। आज 2 दिवस दुकान बंद ठेवलं म्हणजे कसं काढायला पुढच्या मला 15 ते 20 दिवस लागतात। आज ऑलरेडी आम्ही प्रशासनाला सहकार्य करून 8 दिवस बंद करतोय। तर ह्याच्या पुढचं काय हे प्रशासनाने आम्हाला सांगितलं पाहिजे, आमचं एवढंच म्हणणं आहे। गुन्हेगारी कशा पद्धतीने, म्हणजे हॉटेल लवकर बंद करून गुन्हेगारी कशा पद्धतीने तुमचे हॉटेल जे खातायत लोक ते हॉटेल बंद करून ज्या भागामध्ये जिथं गुन्हे घडतायत तिथं तुम्ही 100% कारवाई करा। शहराच्या एका भागामध्ये गुन्हेगारी होतीये आणि त्याचे परिणाम सगळ्यांना भोगायला लागतात। ठीक आहे, आम्ही मान्य केलं बाबा, ठीक आहे, आपल्याला कायदा सुव्यवस्था आणायची, पण असं त्यांच्यात म्हणणं आलं की रात्री जो बाहेर पडणारा जो गुन्हेगार असेल तो त्याला ऑलरेडी त्यांनी कुठे दारू घेतली असती, तो आमच्याकडे खायला येतो आणि तिथून गेल्यानंतर तो कुठं अजून गुन्हे घडतो असं आम्हाला सांगण्यात आलं। त्याच्यामुळं ही गुन्हेगारी वाढते असं काही इनपुट्स आम्हाला आल्या। आम्हाला बिलकुल पटत नाही। का पटतंय? आज आमच्याकडे येणारा वर्ग जो आहे तो ग्राहक वर्ग, फॅमिलीज आहेत, तो आमच्याकडे गुन्हे घडतात आम्ही सांगतोय त्यांना आमचं खान बाहेरून गुन्हे कर, असं आम्ही बिलकुल सांगत नाहीये। आज आम्ही प्रत्येकाला हात जोडून विनंती करतोय, काका, ताता, मामा, दादा म्हणतोय आणि आम्ही सहकार्य करतोय, त्याला आम्ही म्हणतोय अतिथी देवो भव म्हणतोय। आमच्यामुळे कुठले गुन्हे घडत नाहीत, एवढं आमचं स्पष्ट भूमिका आहे। त्या दिवशी पोलीस आले होते तर त्यांचं असं म्हणणं होतं की हे इथं सगळं पॅक करतात, कस्टमर कुठे गाड्या लावतात आणि त्याच्यामुळं लोकांना इथला त्रास होतो। मला एवढंच विचारायचं प्रशासनाला आणि सगळ्यांनाच, इथेच ट्रॉफिक होती, पुण्यात दुसरीकडे ट्रॉफिक होत नाही का? इथेच ट्रॉफिक कशी होणार? सगळे भाग आहेत पण फक्त येणाऱ्या गोष्टी इथेच येतात। खाऊ गल्लीत ट्रॉफिक होते, जेव्हा जर असं काय आमच्या सगळ्यांच्या समोर आलं की इथे ट्रॉफिक झाली तर आमचे सगळे जे कारागीर आहेत किंवा आम्ही स्वतः जातो आणि ट्रॉफिक म्हणजे निवारण करतो, त्या सगळ्या प्रॉब्लेम मधनं मार्ग काढतो आणि मोकळं करतो। उलट तुम्ही जाऊन बघा मेन रोडला ह्याच्यापेक्षा 10 पटीने ट्रॉफिक असते, ह्याचा विचार केला जात नाही। मला तर वाटतं ना फक्त कारणच हवे असतात खाऊ गल्लीच्या प्रॉब्लेमसाठी। मला सांगा, इथे येणारा वर्ग जो आहे तो 90% फॅमिली क्राऊड आहे, 10% बाहेरचे मुलं मुली जे शिकायला आलेत ते आहेत। मग इथे गुन्हेगारी कशी होणार बरं? मोठ्या हॉटेलला जाऊन दारू पिऊन बाहेर गुन्हा होत नाही का? मग फक्त खाऊ गल्लीला सांगण्यात येतं की इथे येणारा वर्ग येतो, खातो पितो आणि बाहेर जाऊन गुन्हे करतो। हे कशाहून, हे म्हणजे कुठल्या प्रश्नाचे उत्तर देतात आम्हाला ते कळत, लॉजिकच नाही या गोष्टीचं की इथल्या खाण्यापिल्यामुळे गुन्हे होतात। आज पाहिलेत मोठ्या मोठ्या हॉटेलला पण गुन्हे घडलेत ना, आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं, सगळ्यांना माहिती आहे सोशल मीडियावर। खून होतात कुठे आणि त्रास देतात कुठे। आम्ही मान्य की ते सगळ्या गोष्टी करतात ते नियमानुसार कराव्यात, त्याला आम्ही सगळे ॲग्री आहोत, पण कधी 9 वाजता येऊन बंद करतील, कधी 10 वाजता येऊन बंद करतील, ह्याला काही लॉजिकच नाही मुळात गोष्ट। आणि जो इथला हॉटेल व्यावसायिक आहेत हा काही
खूप म्हणजे मोठा हायफाय नाहीये. हे सगळे जे आहेत आम्ही मालक जरी असलो तर आम्ही हे रेंटने घेऊन चालवतो. त्यामुळे आम्ही मिडल क्लास आहोत आणि आमच्या हाताखाली 10 लोक आहेत. तर आमचं तर नुकसान होतच आहे, पण त्या 10 माणसांचं घराचंही नुकसान होतंय. आज बेरोजगारी वाढणारच आहे. जर तुम्ही एका हॉटेलमधले 10 लोक घरी बसलेत तर किती बेरोजगारी वाढेल सांगा मला. गुन्हेगारी कमी करता करता तुम्ही बेरोजगारी वाढवतात ना. मग बाकीच्यांनी काय करायचं? आता कस्टमरचं काय म्हणणं आहे? या पुढे पुढे काय म्हणणं आहे कस्टमरचं या सगळ्यावर? कस्टमर तो परेशानच असतो, कारण तो दिवसभर काम करून आलेला असतो. काहीतरी तो संध्याकाळी येऊन निवांत काहीतरी लेकराबाळा येऊन थोडंसं काहीतरी खाऊन जेवण करून द्यायला असतो. नेमकं त्याच वेळेला त्याला जर उचलून हाकलून देतात, पोलीस येतात, दुकानदार पण घाई आणि चला चला बंद करायचं जावं म्हणतात. त्यामुळे काहीच कळत नाही. तो परेशान आहे. आम्हाला विचार काय झालं, आम्ही त्यांना काय सांग, आम्हालाच कळत नाही नेमकं कशामुळे बंद करत. आम्हालाही माहीत नाही कशामुळे बंद करायचं दुकान, आपल्याला माहीत नाही. आले बंद करा एवढंच कळतं. कशामुळे बंद करा आणखीनही कळलं नाही. क्लिअरिटीच नाही त्या गोष्टीमध्ये बंद का करायचं आपण दुकान. तुमचं काय व्यवसाय आणि व्यवसायावर याच्यामुळे आता ह्या 8 दिवसातून आधी पण गॅस नाहीये तर त्याचा कसा परिणाम होतो? ऑलरेडी 2 महिने जर आपण गॅस नसल्यामुळे परेशानच आहोत. गॅसचे रेट वाढलेले आहेत. 1800चा गॅस आता 3200 रुपये, म्हणजे ऑलरेडी तो डबल झालेला. तो खर्च वाढलेलाच आहे. सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. खर्च वाढलेला आहे, सगळंच वाढलेलं आहे. त्या जर तुम्ही असे धंदे जर बंद करायला लावले तर धंदे करणार कसे? हे सगळे व्यावसायिक सगळे मिडल क्लास आहेत. असे गडगंज नाहीत कोणी काय करून पैसे भरायला. हा व्यवसाय चालला तर सगळ्याच चालणार आहे. हे जर बंदच केले तुम्ही 2-3 महिने झाले तर परत बेरोजगारी वाढणार. परत सगळ्यांना गावी जाऊन परत गुन्हेगारी करावं लागणार. उलटच काय म्हणणार ते उलट. तुमचं काय म्हणणं आहे? आता गेले 1-2 महिन्यापासून जो गॅसचा प्रॉब्लेम ऑलरेडी चालूच आहे. आणि त्या गॅसचा प्रॉब्लेम जेव्हा चालू होता त्यावेळेस काही हॉटेल असेही बंदच होते, कारण का गॅस भेटतच नव्हता. त्यावेळेस भाडं कोणाचं थांबलं नव्हतं का कोणाचे स्टाफचे पगार थांबले नव्हते, ते सगळं चालूच होतं. आणि ते झाल्यावरती आता लगेच हा प्रॉब्लेम आला, त्यातनं नुकतंच सावरलं आम्ही आणि हे चालू झालं. हे सगळं नुकसानीच जास्त चालू आहे सगळं आमचं. पण आता तुम्ही सुद्धा लोकांमध्येच असता, गुन्हेगारी जी आता वाढते आजूबाजूला, ते का वाढते असं तुम्हाला काय वाटतं? नाही, प्रत्येक आता आपण जर बघितले हेडलाईन वाचली की पूर्ण वैमनस्यातून ती भांडणं झालेली असतात. की असं कोण नाही किंवा दारू पिल्यानं रोडला कोणालाही मारलं, अशी कुठली भांडणं होत नाहीत. की जी जुनं दुश्मनी असेल किंवा जुना त्यांचा वाद असेल, त्या वादातूनच आतापर्यंत जेवढे झालेले आहेत ते सगळे ते त्या वादातूनच झाले. अशी एकही केस नाहीये बाबा इथं ड्रिंक अँड ड्राईव्ह झालेले की आम्ही दारू विकतो, असं कुठलेच झालेलं नाहीये. जे झालेले आहेत ते सगळे पूर्ण वैमनस्यातून झाले. पण त्याला हे हॉटेल बंद करून काय उपयोग आहे? का जो गुन्हा करणार तो म्हणणार की बाबा हॉटेल बंद केलेत लवकर, आता आपण गुन्हा नको करायला. अशा गोष्टी होणारच नाहीयेत ना. मग ह्या बंद का करायचं हे सगळं? माझं हेच म्हणणं आहे. मग मार्ग कसा निघणार आहे यातनं? तुमची काय भूमिका नाही, आहे? आमची प्रत्येक वेळेस भूमिका असते की बाबा सहकार्याची प्रत्येकाला. पण आम्हाला काय वाटतं की बाबा ट्रान्सपरन्सी राहावी, की तुम्ही आम्हाला येऊन व्यवस्थित सांगावं की असं असं चालू आहे, तुम्ही एक 8 दिवस बंद ठेवा, आम्ही सहकार्य करणार. पण काय होतं की डायरेक्टच अचानक येतात आणि मग काठे घेऊन येणार, असे 20-25 जण एकदमच घुसणार. त्याने काय होतं, पब्लिक पण घाबरतं, लहान मुलं असतं ते घाबरतं. अक्षरशः काय काय जण, आता नाव नाही घ्यायची कोणाची, ते एवढे जोरात ओरडतात की काय चाललंय तेच कळत नाहीये. म्हणजे कस्टमर तेच घाबरून पहिले गाडीला किक मारून जातात. आणि भरपूर काय आलं, आमच्या टेबलला कस्टमर बसले असतात आणि पोलीस येतात, काट्या वाजवतात. पण ते काय होतं, पब्लिक जे आहेत ते तसंच उठून जातं. म्हणजे जे प्लेट घेतलेले असतात, बिल भरपूर कष्ट ह्याचं होतं की अर्धवट जेवतात निघून जातात, म्हणजे ते बिल पण करत नाहीत. असं होतं, मग ते परत नुकसान जास्त होतं. आमचं म्हणणं एवढंच आहे की फक्त आम्हाला सांगावं की तुम्ही बंद करा, आम्ही 100% सहकार्याची भूमिका आमची आहेच आहे. ह्याच्या आधी पण केलेलं आहे. आता गेल्या 8 वर्षाला आम्ही इथं बिझनेस करतोय. ह्याच्या आधी आमची कधीच असे प्रकार घडले नाही आणि इथूनही घडणार नाही. त्याच्या 100% आम्ही प्रत्येक वेळेस खात्री देतच असतो. फक्त आम्हाला सहकार्य करावं एवढीच आमची मागणी आहे. तुम्ही मागण्या घेऊन गेले होते पोलिसांकडे, काय सांगितलं पोलिसांनी? पोलिसांनी सांगितलं की तो आता जी सध्यातली शहरातली परिस्थिती आहे, ते आम्ही दररोज वेगळे काही प्रयोग करत असतो. त्यातला हा एक प्रयोग आहे की आपण थोडे दिवस लवकर बंद करूयात. त्यातनं काय प्रयोगाची तुम्हाला व्यवस्थित आदेश काढून माहिती का दिली जात नाही? ते आता ते सांगू शकतात, त्याचं आम्ही नाही सांगू शकत. तर त्यांनी लॉकडाऊनची पुढच्या तयारी आहे असं चर्चा आहे, काय वाटतं अशा तुम्हाला? चर्चा तर आहेत, पण लॉकडाऊन जरी असलं का आज देशात संकट आले तर देशाच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे. हा देश आपला आहे. समजा इंधनाचा काही इश्यू असतील तर व्यापारी वर्ग हा कायम पुढे असतो. तुम्ही कोडीने बघितलं असेल, जेव्हा भाऊ भावाचं तोंड बघत नव्हतं ना, तेव्हा हा व्यापारी रस्त्यावर होता, पोलिसांबरोबर खांद्याला उभा होता. त्याने आपल्या जीवाची पर्वा केलेली नाही. देशात संकट आलं तर हा व्यापारी त्यांच्या बरोबर आहे, हा प्रशासनाबरोबर आहे, सरकारबरोबर आहे. जे सरकार असेल ते त्यांच्यावर हा व्यापारी 100% उभा आहे. पण ही चर्चा आहे ना, पुढे लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे वगैरे. आता हा लॉकडाऊन जे जगात होते ते भारतावर होणार आहे, ते पुण्यात होणार आहे, पुण्यातले प्रत्येक गल्लीत होणार आहे. मान्य आहे मला, पण हे हॉटेल व्यावसायिकावर संक्रांत काय मग? आता तो एक महत्वाचा प्रश्न आहे की काय होतं, हॉटेल व्यवसाय संक्रांत काय, हा मोठा फार गूढ प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आम्ही बी शोधतोय. ज्यावेळेस सापडेल त्यावेळेस तुम्हाला बी नक्की देऊ आम्ही. तुम्ही काय बोलता?
हाच प्रश्न आहे ना तुमचा की लॉकडाऊन झालं तर काय होणार. जे सगळ्यांचं होणार तेच होणार, पण आम्हाला विश्वास आहे प्रशासनावर, डिपार्टमेंटवर. सगळ्या गोष्टीतनं आतापर्यंत मार्ग काढला. सिलेंडर नव्हता तर थोडे दिवस हॉटेल बंद ठेवलं किंवा महागडे आणून सण पण व्यवसाय बंद केले नाही काही लोकांनी, ते काढलं. लॉकडाऊन होतं, आम्ही सगळं आमच्याकडे जे अन्नधान्य होते पडित, हॉटेल बंद होते, तर आम्ही सगळ्यांनी मिळून मदत केली अन्नदानाची सगळ्याकडे. मग आम्ही हे सगळ्या गोष्टीत मार्ग काढला ना. तर आता फक्त हीच विनंती आहे की हा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर आम्हाला खूप नुकसान होईल. तर आम्ही तुम्हाला मदत करू, तर तुम्ही पण आम्हाला मदतीचा हात द्यावा की बाबा सहकार्य तुम्ही करा, आम्हीही सहकार्य करू. जो 9चा टायमिंग येतो थोडासा वाढवून द्या, तुम्ही सहकार्य करा, आम्ही करणारच. अगदी आता ते म्हणतात 9:30 10ला बंद करा. परवा साहेबांनी सांगितलं 10ला बंद करा. ठीक आहे, 10ला बंद केलं तर मला म्हणायचं 10 नंतर गुन्हेगारी होणार नाही का? त्याला करायचं तो घरात दारू पिऊन पण नाही ना, कमीत कमी 11. आता त्यांचा जो प्रयोग चालू आहे त्या प्रयोगाची मर्यादा आहे तिथे 12 दिवस, तिथपर्यंत 10ला रेडी आहे. त्याच्यानंतर इमिजिएट तात्काळ बेसिसवर तो टायमिंग 12 पर्यंत करावा असं आमचं पूर्ण म्हणणं आहे. 8 दिवसांनी सहकार्य करू शकतो, त्यांनी 8 दिवस रोज नाही करू शकत ना. तर आपण पाहिलं की हे सगळे हॉटेल व्यावसायिक आहेत आणि सिंहगड रोड परिसरामध्ये हे सगळे व्यवसाय करतात. त्यांच्या बोलण्यात एक गोष्ट सातत्याने येते की आमच्याकडे याबाबतची काही कुठलीही स्पष्टता नाही आहे आणि पोलिसांनी सुद्धा यांच्याशी व्यवस्थित कम्युनिकेशन केलं तर हा प्रॉब्लेम सुटू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्यावरती पोलिसांची देखील काय भूमिका हे आपण जाणून घेऊयात. तुर्तास थांबूयात. धन्यवाद.